ये बहुत खूबसूरत सिलसिला महेश हम्बर्डे जो पूसद के मराठी शायर हैं। आप यकीन जानिए कि मराठी के जो गिने चुने शायर हैं, जिन्हें एतबार हासिल है, जिन्हें एतमाद हासिल है, उनमें हमेश हम्बर्डे जी का नाम शामिल है। मैं उनके इस्तकबाल की आपसे दरख्वास्त करता हूँ। दोस्तों दो लाइना दे रहा हूँ जहाँ से सातव साहब वो बात छोड़कर गए थे। मेरी मौत दंगों में तय है, मेरी मौत दंगों में तय है और मेरे बच्चे फाके खाने वाले हैं। क्या कहना? मेरी मौत दंगों में तय है और मेरे बच्चे फाके खाने वाले हैं। वो पंडित जो कह रहा था हजारों में, यार अच्छे दिन आने वाले। बहुत अच्छा है, बहुत अच्छा है, बहुत अच्छा। वो पंडित जो कह रहा था हजारों में, यार अच्छे दिन आने वाले। मैं मराठी का प्राध्यापक हूँ। दोस्तों अगर मराठी की बात आप तक पहुंचे तो आप रात भाई तक आपके तालियों से मेरा संदेशा भेज दे कि मैं कुछ तो भी अच्छा कह गया, अगर आपको अच्छा लगे। जी जी फरमाइए साहब, फरमाइए। वाह। ऐरा गैरात राहत जाऊ नको मरशीन लेका, ऐरा गैरात राहत जाऊ नको मरशीन लेका, पैसा वैसा खात जाऊ नको मरशीन लेका। बहुत अच्छा है, बहुत। ऐरा गैरात राहत जाऊ नको मरशीन लेका, पैसा वैसा खात जाऊ नको मरशीन लेका। बाई म्हणजे डो आणि दारू म्हणजे समुंदर ध्यानात तुझो, बाई म्हणजे डो आणि दारू म्हणजे समुंदर ध्यानात तुझो, जास्त खोलात जाऊ नको। आमच्याकडे पोलिसांना टार्गेट बनवले जाते, त्याच्यावर 4 ओळी आहेत की चिंतेलाही कारण माझ्या दणकट आहे, चिंतेलाही कारण माझ्या दणकट आहे, चोरा हाती पोलिसाचे मनगट आहे। क्या कहना है, क्या कहना है? चिंतेलाही कारण माझ्या दणकट आहे, चोरा हाती पोलिसाचे मनगट आहे। और एक शेर अच्छा है कि बापूंच्या शेताची केली दैना कोणी, बापूंच्या शेताची केली दैना कोणी, 70 वर्ष झाले नुसते तणकट आहे, 70 वर्ष झाले नुसते तणकट आहे, चिंतेलाही कारण माझ्या दणकट आहे। ठीक है, ठीक है। और एक शेर, श्वासात पाखरांच्या, श्वासात पाखरांच्या, वाटा जपून ठेवा। क्या कहना है? रक्तात सागराच्या लाटा जपून ठेवा, लाटा जपून ठेवा, श्वासात पाखरांच्या, वाटा जपून ठेवा। ही वाट यातनांची आहे जरी तरीही, ही वाट यातनांची आहे जरी तरीही, काट्यास काढणारा, काट्यास काढणारा, काटा जपून ठेवा। रक्तात सागराच्या लाटा जपून ठेवा, लाटा जपून ठेवा, श्वासात पाखरांच्या, वाटा जपून ठेवा, वाटा जपून ठेवा। दोस्तों एक कविता, जी छोटी कविता है दोस्तों। इस कविता से मुझे महाराष्ट्र के मराठी कवि सम्मेलन में पहचान मिली। जी कविता का शीर्षक है चड्डी आंगल से। आप कविता तक पहुंचने की कोशिश कीजिए दोस्तों, मैं आपका तहे दिल से शुक्रगुजार रहूंगा। चड्डी आंगल से, फाटेल फुटेल आंगळशाले गुंड्या लावून माय म्हणे शीख बाबून लय मोठा होय। क्या कहना? माय इलूक से पखंतीचे आबायाचे डोळे। अरे वाह वाह वाह। माय इलूक से पखंतीचे आबायाचे डोळे, चड्डी बुहारी घसरतच जाय हिची भन ते मा गरिबीचे वाखेच पाय। बहुत अच्छा। चड्डी बुहारी घसरतच जाय हिची भन मा गरिबीचे वाखेच पाय। मग शाळेत चड्डीले धरून कसा तरी जाओ, शाळेत गुरुजी म्हणाले लाय का भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत।
शाहिद गुरुजी म्हणालेला आहे का भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. तसा माया मोरला लखन शेठचा पोट्टा हातभर दूर उभा राहे मले पाहे शादोयन खिजवत राहे. तसा माया मोरला लखन शेठचा पोट्टा हातभर दूर उभा राहे मले पाहे शादोयन खिजवत राहे. याची तर कारळ उंडारली आहे आणि दोन्ही होपकाळाने बुहारली आहे. याची तर कारळ उंडारली आहे आणि दोन्ही होपकाळाने बुहारली आहे. तसा म्या इसीस खेप उलटू पलटू पाहो का चड्डी आजू किती घुसैली आहे. मग मायजवळ जाव लढत वासरावानी पयत मले पाहून मायचे बी पसा पसा असू गयत. माय मले समजाय लाय बोलाचे अत्तर भाय. माय मले समजाय लाय बोलाचे अत्तर भाय की फाटक्या चड्डीले घेऊन तू कायले एवढा नाचत. फाटक्या चड्डीले घेऊन तू कायले एवढा नाचत. अरे शाहिद का तू पुस्तक चड्डीले हाती घेऊन वाचत. राती माय बाले समजाय मा लुगडं राहू द्या पोट्याले कपडा लत्ता आणा. राती माय बाले समजाय की मा लुगडं राहू द्या पोट्याले कपडा लत्ता आणा. त्याले भेटायला ना पाहिजे शाळा डुबवायचा बायना. त्याला भेटायला ना पाहिजे शाळा डुबवायचा बायना. मित्र हो, माया मास्तरकीत मायचे असून बापाच्या हाडाचे काळ आहेत. मित्र हो, माया मास्तरकीत मायचे असून बापाच्या हाडाचे काळ आहेत. म्हणूनच सरस्वतीनं उघडलेले मायासाठी सारेच कवाड आहेत. कळस पाहून चालणाऱ्यांनो मन लावून शिकान लय मोठे व्हा. सेकंड प्यारा आहे. कळस पाहून चालणाऱ्यांनो मन लावून शिकान लय मोठे व्हा. आयुष्य गोट्याचं बी असलं तर चालीन मात्र या देशाच्या पायातले गोटे व्हा. आयुष्य गोट्याचं बी असलं तर चालीन मात्र या देशाच्या पायातले गोटे व्हा. शेवटच्या 2 ओळी आहेत. शेवटच्या आखरी 2 लाईन आहे की महायक नगाट पण चालून गेलं. दोस्तो प्लीज 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 जी, महायक नगाट पण चालून गेलं मात्र या देशाचं नगाट पण कसं पाहू. आणि या देशाच्या चड्डी आंगडण्यासाठी आता सांगा कोण्या मायजवळ लढत जाऊ. सांगा आता कोण्या मायजवळ लढत जाऊ. सांगा आता कोण्या मायजवळ लढत. बहुत उम्दा रचनाएं फरमा रहे थे पूसद से तशरीफ लाने वाले हमारे मराठी के बड़े मोतबर और बड़े मुस्तनद शायर